Okay, now we are going to discuss about next chapter, cell division. We all are the multicellular organisms. Start the life from single cell. Now this single cell is called as zygote. आपण सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे बरोबर, पण आपल्या ज्या बॉडीची जी ग्रोथ आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम but start the life from single cell. Now this single cell is called as zygote. Zygote undergoes division and redivision. आता ही suppose एक single cell आहे, या single cell मध्ये काय झालं division, divided into how many daughter cell? 2 daughter cell. This 2 daughter cell further divided into 4 daughter cell. 4 daughter cell divided into 8 daughter cell. असं कंटिन्युअसली काय असतं, रिपीटेडली काय होत असतं, सेल डिव्हिजन होतं आणि ह्यूमन्स जो सिंगल सेल पासून लाईफ स्टार्ट करतो, द ह्यूमन्स स्टार्ट द लाईफ फ्रॉम सिंगल सेल, नाउ डेव्हलप इनटू द ह्यूज ऑर्गॅनिझम्स अँड द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म होतो आणि म्हणून ह्यूमन्स मध्ये किंवा ऑल सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम असतील, असेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम असतील, त्यांच्यामध्ये जी लाईफ फॉर्म होते, जो मल्टीसेल्युलर लाईफ असेल, ती कशामुळे होत असते, ड्यू टू दी cell division. Understand? Now, the all cell undergoes cell division. हर एक सेल मध्ये सेल डिव्हिजन होणार आहे बरोबर. मग ते सेल डिव्हिजन होण्यासाठी सेलला काही सिक्वेन्शियल इव्हेंट्स मधून जावं लागतं. आलं का लक्षात? जसं तुम्ही जन्म घेतल्यावर अडॅप्ट झालेत का? नाही ना. तुम्ही एक सिक्वेन्शियल स्टेज मधून गेले. आधी तुम्ही इन्फंट होते. ओके, इन्फंट मीन्स न्यूली बॉर्न बेबी. त्यानंतर नेक्स्ट काय, चाइल्ड झाले. आता तुम्ही टीनेजर्स कंडिशनला आहे. डायरेक्ट ओल्ड एज होणार आहेत का? नाही. नंतर काय होणार, तुम्ही अडल्ट होणार आणि मग नंतर टीनेज ओल्ड एज कंडिशन झालं. आलं लक्षात? तर ही जी स्टेप्स आहे ही आपल्या लाईफ स्पॅन मध्ये सिक्वेन्शियल जे इव्हेंट्स होतात आपले, ती स्टेज आहे. ओके, तसं सेल मध्ये पण काय असतात, सिक्वेन्शियल इव्हेंट्स असतात. काय असतात, sequential events. Now this sequential events called as cell cycle. So what is the cell cycle? The sequential events तर काय स्टडी करतोय, सेल सायकल. सेल सायकल जसं ह्यूमन्सच्या लाईफ स्पॅन मध्ये काही सिक्वेन्शियल इव्हेंट होतात की नाही, तर ती सिक्वेन्शियल इव्हेंट, तशाच सिक्वेन्शियल इव्हेंट्स सेलच्या लाईफ मध्ये होतात. त्या सेलच्या लाईफ मध्ये जे सिक्वेन्शियल इव्हेंट होतात त्याला आपण म्हणतो इट कॉल्ड एज सेल सायकल. So sequential events occur in life of dividing cell is called as cell cycle. Understand? These sequential events are, first one interphase. First one interphase and the second one is M-phase. First one interphase. Interphase, लक्षात ठेवा, interphase is the resting phase. It is a resting phase. In this phase, cell do not divide but gain the ability to divide. या फेज मध्ये हे बघा, सिंपल, सेल डिवाइड होणार आहे ना, तर सेल ज्यावेळेस डिवाइड होत असते तर काही इव्हेंट्स मधून जातात. तर ते दोनच इव्हेंट्स आहेत, फर्स्ट इंटरफेज आणि सेकंड असतो एम फेज. मग तो फर्स्ट इंटरफेज आहे त्याला आपण काय म्हणतो, रेस्टिंग फेज म्हणतो, ज्यामध्ये सेल डिवाइड होत नाही बट गेन द ॲबिलिटी टू डिवाइड. म्हणजे सेल डिवाइड नाही होणार पण सेल ॲबिलिटी गेन करणार डिवाइड होण्यासाठी. आलं लक्षात? जसं तुम्हाला गावाला जायचंय तर तुम्ही गावाला जायचं विचार केला, डायरेक्ट गावाला पोहोचतात का? नाही. आणि तुम्ही प्रिपरेशन करतात की नाही, तुम्हाला किती दिवसासाठी जायचंय, तुमचा रूट कसा असणार, तुम्ही ट्रेनने जाणार, रॉकेटने जाणार की प्लेनने जाणार का उडत जाणार, हा एक प्लॅन करतात की नाही. तसंच सेल पण काय करते, सेल डिवाइड नाही होत,
सेल डिवाइड होण्याची ॲबिलिटी गेन करते आणि सेल ज्या फेज मध्ये डिवाइड होते ती असते एम फेज. कळलं? सो इट इज अ रेस्टिंग फेज बट इट इज highly metabolically active phase. हायली मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फेज म्हणजे या फेज मध्ये सेलचं डिवाइड होत नाही, पण सेल मध्ये मेटाबॉलिक प्रोसेस या खूप हायली ऍक्टिव्ह असतात. मीन्स जनरली सेल डिव्हिजन होत असणार तर त्यावेळेस डीएनए सिंथेसिस, आरएनए सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस, द नंबर ऑफ सेल ऑर्गेनेल्स डुप्लिकेट होतात. या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेस होणार, म्हणून या फेजला हायली मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फेज म्हणतात. कळलं? पण ही रेस्टिंग फेज का म्हटलं? कारण सेल या डिवाइड होत नाही म्हणून त्याला रेस्टिंग फेज म्हणतो. अंडरस्टँड दिस? पॉज करा, डायग्राम काढायची, त्याला वेळ लागेल. ओके, तर स्टडी करतोय आपण सेल सायकल. डायग्राम ऑफ सेल सायकल विचारले जाते, डायग्राम विचारले जाते, परत सांगतोय. डायग्राम इम्पॉर्टंट आहे. नाउ द सेल सायकल डिवाइडेड into two phases. This one is interphase and this one is M phase. This interphase required more time than M phase. सगळ्यात जास्त जो टाइम पिरियड आहे तो कुठल्या फेजला रिक्वायर्ड असतो? इंटरफेजला. This interphase divided into G1 phase, S phase and G2 phase. The first one is G1 phase. First कुठली फेज आहे? G1 phase. G1 phase means first growth phase or it is also known as post mitotic phase. किंवा त्याला आणखी काय म्हणतो आपण? फर्स्ट ग्रोथ फेज. G1 स्टँड फॉर फर्स्ट ग्रोथ फेज. इट इज ऑल्सो नोन एज द पोस्ट मायटोटिक फेज. आता पोस्ट मायटोटिक फेज का म्हणतात? पोस्ट नंतर होणार, मायटोसिस झाल्यानंतर. एम फेज स्टँड फॉर मायटोटिक फेज. मायटोसिस झाल्यानंतर होते ना ही फेज स्टार्ट, म्हणून त्याला काय म्हणायचं? पोस्ट. नंतर. पोस्ट म्हणजे काय? नंतर. सपोज वन सेल, ही एक सेल आहे, ही सेल डिवाइड होणार दोन सेल मध्ये. म्हणजे या सेल मध्ये फर्स्ट फेज कुठली असणार? G1. नंतर कुठली असणार? S. नंतर कुठली असणार? G2. आणि नंतर कुठली फेज होते? M फेज. कुठली फेज झाली? M फेज. आणि फायनली किती सेल डिवाइड झाल्या? वन सेल डिवाइड झाली. किती सेल मध्ये? टू सेल मध्ये. मग या सेल दोघा सेल मध्ये जी पहिली स्टेज असणार ती कुठली असणार? G1 असणार. ही सेल परत S फेज मध्ये, G1 नंतर S फेज, S फेज नंतर G2 फेज, G2 फेज नंतर सेल कुठल्या फेज मध्ये? M फेज मध्ये. आणि परत सेल काय किती? दोन सेल मध्ये डिवाइड. त्या दोन सेल मध्ये डिवाइड या ज्या न्यूली फॉर्म सेल असतील परत तिच्यामध्ये कुठली फेज स्टार्ट होणार? मग मायटोसिस फेज झाल्यानंतर किंवा मियोसिस फेज झाल्यानंतर ती स्टार्ट होते. देयरफॉर इट इज कॉल्ड ॲज पोस्ट मायटोटिक फेज. आलं लक्षात? जसं इंटरफेजला आपण प्रिपरेटरी फेज पण म्हणतो. प्रिपरेटरी फेज म्हणजे इन दिस स्टेज द सेल गेट प्रिपरेशन फॉर द डिवाइड. सेल स्वतःला प्रिपेअर करते डिवाइड होण्यासाठी. अंडरस्टँड? सो इट इज कॉल्ड ॲज इंटरफेज. आणि इंटरफेजची पहिली फेज कुठली? G1 फेज. G1 फेज इज कॉल्ड ॲज पोस्ट मायटोटिक फेज because it take place after M phase, म्हणून त्याला पोस्ट मायटोटिक फेज म्हणतो. फर्स्ट ग्रोथ. इन दिस फेज सेल गेन द ॲबिलिटी टू डिवाइड. सेल डिवाइड होण्याची ॲबिलिटी गेन करते. मीन्स नेमकं यामध्ये होतं काय? इट रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. याद काय होतं? सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. and these proteins role act as enzymes. हे प्रोटीन्स S फेज मध्ये कुठला फंक्शन ऍड करणार? कोणाचं फंक्शन ऍड करणार? एन्झाइम्स. प्रोटीन्स हे वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतात. त्यामधलं फर्स्ट फंक्शन आहे एन्झाइम्स. मग यू नो एन्झाइम्स कॅटालायटिक जो रोल असतो एन्झाइमचा, कॅटाबॉलिक रेट असतो, कॅटालायटिक रेट असतो. म्हणजे
काय करतं एन्झाईम? एनहान्स द रेट ऑफ मेटाबॉलिक रिएक्शन. मेटाबॉलिक रिएक्शनचा रेट एन्झाईम इन्क्रीज करतं. मग प्रोटीन जे सिंथेसिस होत आहे सेलमध्ये, तर तेच प्रोटीन पुढे एन्झाईमचा रोल परफॉर्म करणार. कळलं? सो प्रोटीन सिंथेसिस, देन द सिंथेसिस ऑफ ATP. ATP स्टँड फॉर ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, इज अ एनर्जी फॉर्म इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जीचा फॉर्म कुठला आहे? ATP. पुढे एनर्जी फेज मध्ये एनर्जी लागणार आहे सेलला. ओके, मग ती एनर्जी आधी प्रिपेअर करून ठेवते सेल. कुठल्या फेज मध्ये? G1 फेज मध्ये. अंडरस्टँड? नाउ इन दिस फेज the cell related with the synthesis of protein, synthesis of ATP and RNA synthesis. तर RNA synthesis पण होत असतं, पण मोस्टली जो रोल असतो तो फक्त प्रोटीन्स अँड ATP चाच असतो. आलं लक्षात? आणि हेच प्रोटीन काय कुठलं फंक्शन परफॉर्म करतात? एन्झाईम्स. अंडरस्टँड दिस G1 phase. नाउ द नेक्स्ट वन इज S phase. S stand for synthesis phase. कुठला असतो? कुठला फेज? S phase. In this S phase, it is the synthesis phase. याला कुठला फेज म्हणतो आपण? सिंथेसिस फेज. म्हणजे in this phase the cell undergoes DNA replication किंवा DNA सिंथेसिस. DNA चं सिंथेसिस होतं, RNA चं सिंथेसिस होतं. काय ऍक्च्युअल हा DNA. ओके, हा काय? DNA. हा DNA कुठे लोकेटेड असतो? क्रोमोझोम मध्ये. क्रोमोझोम कुठे लोकेटेड असतात? न्यूक्लियस मध्ये. कळलं? DNA पासून काय फॉर्म होतो? DNA हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन RNA पासून तयार होणार क्रोमोझोम. क्रोमोझोम फाउंड इन न्यूक्लियस अँड न्यूक्लियस फाउंड इन सेल. म्हणजे या सेल मध्ये जो DNA मटेरियल असणार ते या प्रोसेस मध्ये S फेज मध्ये काय होतं? डुप्लिकेट होतं. याला म्हटलं रेप्लिका. रेप्लिका मीन्स मिरर इमेज. जो DNA असतो तो त्याची मिरर इमेज फॉर्म करतो, म्हणून त्याला रेप्लिकेशन म्हणतात. आलं लक्षात? सो इन दिस S phase it is related with the synthesis of DNA. मी सांगितलं DNA हा 2.2 मीटर लॉंग आहे. तो अकोमोडेट होतो 10⁻⁶ मीटर स्मॉलेस्ट न्यूक्लियस मध्ये विथ द हेल्प ऑफ हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस. या DNA तर तयार होणारच आहे, पण DNA ला पॅकेज करण्यासाठी, पॅक करण्यासाठी काय रिक्वायर्ड असतं? DNA पॅकेजिंग प्रोटीन्स अँड दिस वन इज हिस्टोन प्रोटीन्स. मग DNA चं जसं सिंथेसिस होणार, तर DNA ला पॅक करणारे जे प्रोटीन्स असतील ते पण प्रोटीन सिंथेसिस होतात. मग ते प्रोटीन्स कुठले? हिस्टोन प्रोटीन. अंडरस्टँड दिस? S phase. Now the next one is G2 phase. G2 phase stands for G2 phase. याला आपण पोस्ट प्री मायोटिक फेज म्हणतो. It is also known as second growth phase. काय स्टडी करतो आपण? G2 phase. G2 stand for second growth phase. अंडरस्टँड? याला प्री मायोटिक फेज पण म्हणतो, कारण की हा कुठला फेज आला? मायोटिक फेज. मायोटिक फेजच्या आधी होतोय ना, म्हणून त्याला म्हणायचं प्री मायोटिक phase. In this phase, it is related with the synthesis of RNA. आलं लक्षात? synthesis of RNA. Now this total हा जो टाइम पिरियड आहे, हा सगळ्यात जास्त जो टाइम पिरियड आहे M फेज आणि इंटर फेज मध्ये, दोघांमध्ये कोणाला जास्त लागतो? इंटर फेजला. इंटर फेज मध्ये पण G1 फेजला रिक्वायर्ड आहे 8 आवर्स टाइम. किती टाइम रिक्वायर्ड असतो? 8 आवर्स. त्यानंतर 6 to 8 आवर्स टाइम रिक्वायर्ड असतो S फेजला, आणि नियर अबाउट 2 to 3 आवर्स टाइम रिक्वायर्ड असतो G2 फेजला. अंडरस्टँड? दिस फर्स्ट फेज ऑफ
cell cycle is interphase.